हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बघा, पी-डी-सी बँकेचे जे काही पेपर आहेत ते आता लगेच चालू होणार आहेत. क्विक रिव्हिजनसाठी आपण एक छोटीशी टेस्ट आपल्यासाठी आणलेली पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर आपण बघा, जे काही पी-डी-सी बँक आहे याचा एक WhatsApp ग्रुप खाली बनवलेला आहे पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या ग्रुपची लिंक टाकलेली पहा, त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला याची PDF डाउनलोड करता येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओला नवीन असेल तर चॅनलवर तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपलं चॅनल खूप छोटं आहे, यूट्यूब फार मोठं आहे पहा. त्यामुळे नंतरून चॅनल हरवून जाईल, तेव्हा लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करा. चला आपण आता आपल्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे? चला उत्तर द्यायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा, 24-25 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे? चला द्या उत्तर कमेंट बॉक्समध्ये. बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक 4 आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न मित्रांनो, 72व्या मिस वर्ल्ड 2025चं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर कोणी पटकावलेलं आहे? तर ओपल सुचता चू सांगलो यांनी जे काय पहा मित्रांनो, हे जे काय पद आहे बघा, हे पटकावलेलं आहे पहा, विजेतेपद. लक्षात ठेवायचं, ओपल सुचता चू सुरो. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, देशामधील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये होत आहे? चला द्या उत्तर. सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा हरियाणामध्ये बघा. ह वरून लगेच लक्षात ठेवायचंय, हरियाणा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने कोणतं पदक जिंकलं आहे? तर 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळेने मित्रांनो सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेले आहे पहा. कोणतं? सुवर्ण पदक. देशामधील पहिलं कृषी हॅकथॉन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? तर पुण्यामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुढचा प्रश्न आहे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन हे कोणत्या गडावर झालं होतं? चला द्या उत्तर, एकदम सोपा प्रश्न आहे. तर रायगड मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, प्रयागराज शहराचं जुनं नाव काय आहे? प्रयागराज शहराचं जुनं नाव काय आहे? तर अलाहाबाद मित्रांनो जुनं नाव होतं, ऑप्शन क्रमांक 3 अलाहाबाद. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे? ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर पालघर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल, ऑप्शन क्रमांक 3 पालघर. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामध्ये डीमॅट खात्याची सुरुवात कधीपासून झाली? डीमॅट खात्याची सुरुवात तर बघा 1996 पासून डीमॅट खात्याची सुरुवात झाली पहा. डीमॅट खातं बघा शेअर मार्केट संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेले आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी, पी-डी-सी बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे, ₹399 फोनपे, गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा, 82 75 55 82 83. हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत, किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा, या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो या ठिकाणी पहा, जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगर्जीपणा करायचा नाही, आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही, तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा, ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाइम आहे पहा, त्या टाइममध्ये आपल्याला लढायचंय. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा, कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कॉम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचं आहे पहा. ₹399 आपल्याला फोनपे, गुगल पेला पाठवायचे आहेत पहा. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे, गुगल पेला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा.
त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे. रक्ताचं पाणी करायचं आहे पहा. खूप लढायचं आहे आपल्याला. कारण की पहा आपल्यामध्ये खूप मोठी पॉवर असते पहा. ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रध्वज संबंधित ज्या समितीचे अध्यक्ष कोण होते पहा. बघा त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे पहा. भारताचे राष्ट्रीय फळ या ठिकाणी विचारलेलं आहे. तर राष्ट्रीय फळ या ठिकाणी कोणतं आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आंबा. बरोबर आंबा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. लाळ ग्रंथीमध्ये कोणता पाचक रस स्रवतो? काय प्रश्न आहे? पाचक रस. सांगा पटकन. बरोबर आहे सगळ्यांचं. लाळ ग्रंथीमध्ये कोणता पाचक रस स्रवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 टायलिन. बघा टायलिन हा जो काही पाचक रस आहे हा स्रवतो. 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ कोणी चालू केली होती? द्या उत्तर. तर महात्मा गांधी यांनी मित्रांनो 1930 मध्ये काय केलं होतं? सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. 2016 मध्ये कोणत्या नोटा चलनामधून रद्द करण्यात आल्या होत्या? तर 500 आणि 1000. बघा लक्षात ठेवा पर्याय 1 आणि 2 आपले योग्य होईल. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा या ठिकाणी बंद केल्या होत्या. 600 ते 1500 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्य किती असतात? सांगा पटकन. बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 7 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 7. पुढचा प्रश्न मित्रांनो. कर्कवृत्त भारतामधील कोणत्या राज्यातून जात नाही? तर आपल्या महाराष्ट्रामधून मित्रांनो कर्कवृत्त जात नाही पहा. ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रातून जात नाही. भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं आहे? कोणतं? भांगडा. तर भांगडा मित्रांनो पंजाब या राज्याचे. ऑप्शन क्रमांक 3 पंजाब राज्याचं काय आहे पहा. भांगडा हे लोकनृत्य आहे पहा. संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीने केला होता? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 सरदार सुवर्णसिंग समितीनुसार या ठिकाणी झाला होता पहा. नेक्स्ट मित्रांनो. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? सांगा पटकन. तर राष्ट्रीय पेशी विज्ञान ही जी काय संस्था आहे मित्रांनो ही पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवा पुणे जिल्हा. मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या 399 रुपयाच्या जे काही नोट्स आहेत हे घेतल्या नसतील तर लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये क्विक रिव्हिजनसाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले ते हॉल तिकीट कधी आले. अतिशय गोल्डन चान्स भेटलेले पहा. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आलं पाहिजे. सिलेबसनुसार बघा सगळे विषय आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. कारण की याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होणार नाही. आज पैशाकडे बघता परंतु तुम्हाला नंतर पस्तावा येईल पहा. एकदा नोकरी लागली का बघा कायमचा पैसा चालू होतो. कायम फिक्समध्ये आपल्याला पेमेंट यायला चालू होतं. त्यामुळं या ठिकाणी पहा हलगर्जीपणा करू नका आणि संधीचा लाभ घ्या. चांगली संधी भेटलेली पहा. चांगला अभ्यास केला तर 100% तुम्हाला यश निश्चित आहे पहा. कारण की पहा आता तुम्ही फॉर्म भरले होते. कारण की नवीन पोरं यामध्ये नाहीत. तुम्हाला भरपूर चांगला या ठिकाणी चान्स मिळालेला आहे. या संधीचं सोनं करून घ्या. लवकर फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच नोट्स घ्या. जास्त काही सांगत नाही. पुढचा प्रश्न आहे पहा. टिंब यास मार्श गॅस म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा मार्श गॅस असं म्हणतात. तर मिथेनलाच मित्रांनो मार्श गॅस म्हणतात. मिथेनचं सूत्र काय पहा CH4. लक्षात ठेवायचं आहे CH4. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर पहिल्या महिला राज्यपाल होत्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे पहा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी तर 1956 ते 1961 मित्रांनो हे काय होता? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होते पहा 1961. पुढचा प्रश्न मित्रांनो. आंध्र प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर अमरावती मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 1917 मध्ये साम्यवादी क्रांती कोणत्या ठिकाणी घडली होती? तर मित्रांनो रशियामध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला रशिया. ऑप्शन क्रमांक 3 रशिया. पुढचा प्रश्न आहे पहा. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे मित्रांनो? तर बुध मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना या ठिकाणी काय म्हणतात?
तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना मित्रांनो स्वर असं म्हणतात. काय म्हणतात? स्वर. पुढचा प्रश्न मित्रांनो, जमीन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जमीन या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 धरा. काय पहा? धरा. नेक्स्ट पहा, महेश्वर हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? महेश्वर. तर स्वर संधी मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, विजिगीषू. काय प्रश्न आहे? विजिगीषू या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता आहे? तर विजिगीषू म्हणजे मित्रांनो जिंकण्याची इच्छा असणारा. ऑप्शन क्रमांक 3 विजिगीषू म्हणजेच जिंकण्याची इच्छा असणारा. खालील शब्दामध्ये सामान्य नाम कोणतं होत नाही? नाही विचारलंय तर रामदास मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. सामान्य नाम नाहीये. समजलं? बाकी पर्वत, गाय, शाळा हे काय आहेत पहा सामान्य नाम आहेत. रात्र थोडी टिंब टिंब फार म्हण पूर्ण करा. तर रात्र थोडी सोंगे फार ही झाली आपली म्हण पूर्ण. दर्शक सर्वनाम नसलेला पर्याय ओळखायचा. या ठिकाणी आपल्याला विचारलंय नसलेला. तर मित्रांनो दर्शक नसलेला जर पाहिलं तर जो, तो, हा, ते हे काय मित्रांनो दर्शक सर्वनाम आहेत, परंतु जो हे काय पहा संबंधी आहे. खालीलपैकी बहुव्रीही समासाचं उदाहरण ओळखायचं आहे. बहुव्रीही मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रमुखी हे काय पहा या ठिकाणी बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणतं आहे? सांगा पटकन. आवृत्तीवाचक. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दुप्पट. समजलं? दुप्पट हे काय पहा आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. खालीलपैकी कोणता कंठवर्ण नाही? तर मित्रांनो ई हा काय पहा कंठवर्ण नाही. बाकी बघा अ, क, ह हे काय आहेत? कंठवर्ण आहेत पहा. हळूहळू घडून येणारा बदल यासाठी शब्द आपल्याला निवडायला लावलाय. हळूहळू घडून येणारा बदल म्हणजेच काय मित्रांनो उत्क्रांती. ऑप्शन क्रमांक 1 उत्क्रांती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्ञान तेथे मान या वाक्यात कोणतं क्रियापद आलं आहे? तर क्रियापद विचारलं मित्रांनो ज्ञान तेथे मान म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी अद्याहत हे जे काय आलेलं आहे मित्रांनो हे क्रियापद आलेले. बघा इथे शब्द राहिलेला आहे आपला अद्याहत. समजला? हा शब्द या ठिकाणी अद्याहत. ज्ञान तेथे मान. भेदासम तो श्याम सावळा. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी? मेघासम. भेदासम नाही मेघासम. मेघासम तो श्याम सावळा यामध्ये कोणता अलंकार आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर सम सारखा हे जे काही शब्द आले तर आपल्याला माहिती पहा उपमा. उपमा अलंकार तयार होतो पहा. पुढीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषणाव्यय कोणतं नाही? तर बघा खरोखर मित्रांनो या ठिकाणी काय पहा स्थलवाचक क्रियाविशेषणाव्यय नाही पहा. बाकी सगळे या ठिकाणी इथे सबवार सर्वत्र हे काय पहा स्थलवाचक आहेत. समजलं? स्थलवाचक. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी अचूक शब्द ओळखायचा आहे. 40 नंबरचा प्रश्न आहे. तर निर्जन मित्रांनो हे काय या ठिकाणी अतिशय अचूक शब्द आहे. या ठिकाणी आपल्यावर ऑफर राहिला तरी निर्जन मित्रांनो हे काय पहा अचूक शब्द आहे. गौणत्वसूचक उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायला लावला आपल्याला. तर उद्देशबोधक मित्रांनो हे काय पहा अव्ययाचा प्रकार आहे. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात मित्रांनो? घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? तर लक्षात ठेवा शिंगरू असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 शिंगरू. संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचंय पहा. तर बघा अहो हे काय पहा या ठिकाणी संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. उधळ्या या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता नाही विचारलाय. तर मित भाषे मित्रांनो याचं विरुद्धार्थी शब्द नाही पहा. कंजूस, काटकसर, मितव्ययी हे सगळ्याचे विरुद्धार्थी शब्द आहेत. परंतु मितभाषी म्हणजे कमी बोलणारा. बरोबर. दुकानदाराने काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी? दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले. काय बघा गठ्ठे बांधले आणि या ठिकाणी अधोरेखित कशाला केलेलं आहे तर गठ्ठ्याखाली अधोरेखित आहे. तर मित्रांनो तर त्याचं लिंग ओळखायला लावले पहा गठ्ठ्याचं. बघा ते गठ्ठे म्हणजेच कोणताही मित्रांनो तो गठ्ठा गठ्ठे गठ्ठी. तर मित्रांनो हे काय झालं या ठिकाणी पुल्लिंगी झालं पहा. गठ्ठ्याचं लिंग काय होईल पुल्लिंगी. तो मनुष्य आंबा खातो यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कर्तरी प्रयोग आहे. लक्षात ठेवा कर्तरी प्रयोग. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणतं विरामचिन्ह वापरतात? तर अपसारण चिन्ह मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं. बोलता बोलता विचार मालिका जर तुटली तर त्याला अपसारण चिन्ह वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्या बोलण्यात
त्याच्या बोलण्या टिंब खरेपणा काय प्रश्न आहे पहा, त्याच्या बोलण्या टिंब खरेपणाचा लवलेशही नाही, रिकाम्या जागी कोणता विभक्ती प्रत्यय येईल? तर मित्रांनो या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 4 त्याच्या बोलण्यात ही काय झालं या ठिकाणी विभक्ती प्रत्यय हा येईल पहा. आई घास निवडून जाईल, काय प्रश्न आहे पहा. आई घ्या मित्रांनो, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरले पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका का आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे बाकी या ठिकाणी ओव्हर पडलेले आहेत. जेवढा काही दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कॉम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. ₹399 जो काही क्यूआर कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी ₹399 सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल पहा. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, हा पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाईमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाईम आपल्याकडे बघा तो टाईमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही, कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा क्यूआर स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.